तुळशी
बाबर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर स्वाहा विठ्ठल बरवा माधव बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा माधव बरवा माधव बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा माधव बरवा विठ्ठल बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हॅलो ऐशा भाग्ये जालो शाभाग्य ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्मा आलो तरी धन्य जन्मा आलो तरे धन्य तरे धन्य तरे धन्य जन्मा ऐशा भाग्ये जालो ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्मा आलो तरी धन्य जन्मा आलो तरी धन्य तरी धन्य तरी धन्य तरी धन्य जन्मा रुळे तळील पायरी रुळे तळील पायरी रुळे तळील पायरी रुळे तळील पायरी संत पाय देतीवरी 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 प्रेमामृत पान हे प्रेमामृत पान प्रेमामृत पान हे प्रेमामृत पान घडेल चरण रजे स्नान चरण रजे स्नान वैल चरणारे वैल चरणारे वैल चरणारे वैल चरणारे रुळे तळील पायरी रुळे तळील पायरी संत पाय देतीवरी संत पाय देतीवरी संत पाय संत पाय संत पाय संत पाय तुका मने सुखे तुका मने सुखे तुका मने सुखे तुका मने सुखे दया हरतील दुःखे दया हरतील दुःखे दया हर दया हर दया हर दया हर दया दुखे तुका मने सुखे तुका मने सुखे तुका मने सुखे तुका मने सुखे दया हरतील दुःखे दया हरतील दुःखे दया हर दया दुखे दया हर दया हर दया हर तिला दुखे रुळे तळील पायरी रुळे तळील पायरी रुळे तळील पायरी रुळे तळील पायरी संत पाय देतीवरी संत पाय देतीवरी संत पाय संत पाय संत पाय संत पाय विठोबार कुमार जय गोपाल कुमारी विठोबार जय कुमार गोपाल कुमारी विठोबार जय कुमार गोपाल कुमारी विठोबार जय कुमार गोपाल विठोबार कुमारी कुमार गोपाल कुमारी विठोबार जय गोपाल विठोबार कुमार गोपाल ऐसा भाग्य जालो ऐसे भाग्य जालो ऐसे भाग्य जालो
ऐसे भाग्य जाना ऐसे भाग्य जाना ऐसे भाग्य जाना कैसे भाग्य जाना
ऐशा भाग्ये झालो तरी धन्य जन्मालो रुळे तळेल पाय रे संत पाय देतेवरी प्रेमामृत पान घडेल चरण रजे स्नान रुळे तळेल पाय रे संत पाय देतेवरी तुका म्हणे सुखे तया हरतेल दुःखे रुळे तळेल पाय रे संत पाय देतेवरी पांडुरंगा तरो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास लोका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा पूर्णाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चरा तरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग आता दंडवत दुसरी वंदो शारदाच्या पुराणनाच्या आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माठ दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारते जन तया माठ दंडवत आता न मुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठ दंडवत ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागुणीचा चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर ऐशा भाग्ये झालो तरी धन्य जन्मालो रुळे तळील पायरी संत पाय देतेवरी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा नाही. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये परमपूज्य गुगुर मुंडेकर महाराज यांच्या मठामध्ये श्री माऊली गुरुकुल अनाथ आश्रम गोशाळा संस्थापक अध्यक्ष सर्व आमचे परममित्र परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज यांच्या नियोजनातून संयोजनातून तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने घडून आलेला हा अधिक महिन्यातला अखंड हरिनाम सप्ताह पंचदिनी आणि त्या संबंधाने आदरणीय महाराजांनी मला दिलेले निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज आहेतच, पण त्यांचे पिताश्री ते सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. पुन्हा महाराष्ट्रामध्ये मृदंग म्हटलं की जे काही नावं अग्रक्रमाने येतात त्याच्यात जे काही नाव घेतलं जातं त्याच्यात आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज, गायनाचार्य महाराज, बाल गायनाचार्य, पुन्हा सर्व आमचे गुरुबंधू महाराज मंडळी. आषाढी वारी 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास, पण काही काही जण कधी गाडीत बसतात, काही पायी चालतात. पण नर्मदा परिक्रमा किती 3600 ना, 3500 किलोमीटर आहे. 3500 नर्मदा परिक्रमा करणं फार अवघड आहे, पण ती एकदा नाही दोनदा नाही 5 वेळा करणारे माझे गुरुबंधू गरुड महाराज इथं हजर आहेत. 5 वेळा नर्मदा परिक्रमा केली त्यांनी. अशी सगळे अधिकार संपन्न महाराज मंडळी, आमचे भंडारी आप्पा वगैरे सर्वांना मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की सर्वोत्तम तीर्थ
क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला. सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा आहे, सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर आहे आणि सर्वोत्तम देव पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि हे काय आम्ही सांगतो असं नाही, शास्त्राने हा भाव निवडिला. हे शास्त्राने सांगितलंय. सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा आहे. मन या मठाच्या बाहेर गेलं की डाव्या हाताला 2-3 मिनिटाच्या अंतरावर गेलं की चंद्रभागा दिसते. महाराजांनी मठ सुद्धा असा सुंदर केलाय. इथून देवही जवळ आणि चंद्रभागाही जवळ. बाहेर गेले की चंद्रभागा दिसते. काय काय म्हणतील, काय चंद्रभागेचं वर्णन करता महाराज? अहो, याच्यापेक्षा आम्ही मोठ्या तीर्थावर स्नान करून आलोय. म्हटलं किती मोठ्या तीर्थावर? म्हटले आम्ही प्रयागराजला गेलतो कुंभमेळ्यात. मागच्या वर्षी झालं ना. कुंभमेळ्यात जे स्नानाला गेले कुंभमेळ्यामध्ये ते भाग्यवानच आहेत. पण कुंभमेळ्यात याच्यातली काही मंडळी गेली असतील, तिथं तुम्हाला किती तीर्थ स्नान केल्याचं फळ आहे? प्रयागला त्रिवेणी संगम आहे ना, तिथं 3च तीर्थ स्नान केल्याचं फळ आहे. कुंभमेळ्यात प्रयागराजला गेलेले भाग्यवानच आहे, पण त्याच्यापेक्षा 1000 पटीनं भाग्यवान या सप्त्याला आलेले भाविक मंडळी. तुम्ही म्हणाल 1000 पटीनं भाग्यवान म्हणता, त्याला पुरावा काय? ऐका ना सांगतो. तिथं स्नान केलेल्यांना त्रिवेणी संगमातच स्नान केल्याचं बळ आहे. पण आता 2-3 दिवस झाला कार्यक्रम सुरू होऊन. पहिल्या दिवसापासून काही मंडळी हजर असतील, रोज चंद्रभागेला स्नान करत असतील. त्यांना 1 नाही, 3 नाही, 5 नाही, 10 नाही, जगाच्या पाठीवर जेवढे तीर्थ आहे तेवढ्या तीर्थात स्नान केल्याचं फळ फक्त चंद्रभागा डोळ्यांनी बघितल्यावर आहे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, 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 चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. सगळी तीर्थ एक वेळा घडतात तेव्हा चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळ्यांनी पाहिली की सगळी तीर्थ घडतात. याचा अर्थ असा नका लावू की आंघोळ करायचीच नाही. काही काही म्हणतील डोळ्यांनी बघितल्यावर घडती म्हणल्यावर आंघोळ कशाला करायची? भाग्यवान आहेत आपण सगळे. ऐकताय ना? इथं आल्यापासून जे रोज चंद्रभागेत स्नान करतात त्यांच्यासारखे पुण्यवान कोणी नाही. ऐकताय ना? इथं आल्यापासून जे रोज चंद्रभागेचं स्नान करतात त्यांच्यासारखे पुण्यवान कोणी नाही. पण पंढरपुरात 5 दिवस राहून 5 मिनिटाच्या अंतरावर चंद्रभागा असून सुद्धा इथंच नळाखाली आंघोळ करतात त्यांच्यासारखे पापी कोणी नाही. एकमेकाकडे पाहता म्हणजे काहीतरी भानगड दिसते मला. आता 2 दिवस केली असेल तर राहू द्या बाबा, पण उद्यापासून चंद्रभागेत करा. अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा, सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर आहे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. पंढरपूरला उपमाच देता येत नाही. महाराज म्हणतात उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देवकोट. म्हणून सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा, सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर आणि सर्वोत्तम देव पंढरीश पांडुरंग परमात्मा. काही काही म्हणतील मग बाकीचे देव नाही का? बाकीचे देवच आहे. कोण म्हणतं नाही? बाकीचे देवच आहे. पण संतोष महाराज हा विटेवरचा पांडुरंग सगळ्या देवांचा देव आहे. तो या देवाचाही देवा पडियो माझा पंढरी राम.
बडिया माझा पंढरीराव बडिया माझा पंढरीराव बडिया देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव, सगळ्या देवांचा देव पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि आपल्या देवाचं, आपल्या संताचं, आपल्या तीर्थाचं महात्म्य माझ्या स्वरात लावं वाटलं तर तुम्हाला. देवाचं, संताचं, तीर्थाचं महात्म्य आपलं राज्य सोडल्याशिवाय कळत नाही. हे दोनधाम चारधाम यात्रेला लोक जातात, अवश्य जावं. तिकडं गेलं की तिकडचे पुजारी बरोबर ओळखतात, हा महाराष्ट्रातला समाज आहे. बरोबर, त्यातली त्यात आपला मराठवाड्यातला. महाराष्ट्रातला समाज ओळखला की पडदा टाकला, देवाचा पडदा. रुको, बोले क्या हुआ, भगवान सो रे. आता देव झोपल्यावर हे जाग राहील का? महाराष्ट्रीयन लोग बोलते हैं बहुत दूर से आए हम, भगवान का दर्शन लेने के क्या करना पड़ेगा? 100 रुपए निकालने पड़ेंगे. गरुड महाराज 100 रुपये काढा रे, 100 तुम्ही नाही, तिथलं सांगतोय. ते बाबांनी 100 दिले नाही इकडं गायनाच्या ज्याला, पण एकालाच दिले वाटतं. तुम्ही दोघात 50-50 का? 100 रुपये काढून पुजाऱ्याच्या हातात दिले की पुजारी देवाचा पडदा बाजूला करतो. घ्या दर्शन. काय झालं? झाला देव जागा. म्हणजे 100 दिलं तर जागा होतो, नाही दिलं तर झोपतो. त्याच्यात आमचे असे निष्ठावंत वारकरी असावे. 100 रुपये देऊन 20 फुटाहून दर्शन घ्यायला लागले ना, त्यांना आपल्या पांडुरंगाच्या मी तर रडताना पाहिले काही काही वारकरी. आता आम्ही दरवर्षी एक धाम करतो बाबा, सगळी मित्रमंडळी 15 दिवस आम्ही काढत असतो. यात्रेला गेलतो, दर्शन घेऊन बाहेर आलो तो वारकरी रडत होत. मला वाटलं काही अडचण आहे पैशाची वगैरे. म्हटलं काही पैसे चोरीले गेले का बाबा? नाही हो महाराज. म्हटलं घरचा फोन वगैरे दुःखित नाही. म्हटलं मग रडायला काय झालं? ते म्हटले याच्यापेक्षा आपला पंढरपूरचा पांडुरंग नाही का बरं. मला काही कळलं नाही त्यावेळेला. मी त्यांना म्हटलं काय भानगड, म्हणजे कसं म्हणतात? 25,000 रुपये दिले लक्झरीवाल्याला आणि इथं पडदा उघडायला 100 आणि दर्शन 20-25 फुटाहून. अहो, आदरणीय रामेश्वर महाराजांनी आयोजित केलेल्या सप्त्याला 1 रुपया नाही, पैसा खर्च नाही, आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेलं काही 20 फुटाहून दर्शन आहे का? त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पाय घाला मिठी, मोलने घे जग जेठे, बोलणे घे जग जेठे. हा भावा एकासाठी खांदावा हे आपुला. भावा एकासाठी खांदावा हे आपुला. भावा एकासाठी खांदावा हे आपुला. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठे, भावा एकासाठी खांदावा हे आपुला. एकमेव दैवत आहे वारकऱ्यांचं की जिथं चरणावर नतमस्तक होऊन दर्शन घेता येत. ऐका, आमचे गुरुवारी ढोक महाराज सांगत असतात की जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर आपल्या पांडुरंगासारखं दैवत नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाही. चंद्रभागा इंद्रायणी सारखं तीर्थ नाही. ज्ञानेश्वरी गाथा भागवता सारखा ग्रंथ नाही. आणि आपल्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. जगाच्या पाठीवर नाही. म्हणून ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाते ऐसा विटेवर देवकोटे. ऐसा विटेवर देवकोटे. म्हणून सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र, सर्वोत्तम देव पंढरीचे पांडुरंग परमात्मा आहे. आणि अशा ठिकाणावर आमचे आदरणीय रामेश्वर महाराज यांनी अवघ्या 7 दिवसात हे नियोजन केलं. नाही तर 1 महिना आधी त्यांची माझी भेट झाली. त्यांच्या बंधूंच्या संस्थेचा वर्धापन दिन
मूर्ती प्राण प्रतिष्ठा होती सुशांत महाराजांच्या संस्थेवर. तिथं भेट झाली. तिथं काही बोलले नाही. घरी आलं की मला फोन आला, हॅलो. म्हटलं बोला. ते म्हटले काही नाही, असं कीर्तन करावं लागतं. म्हणलं कुठं करायचं? म्हणले तुमच्याच गावात. म्हटलं ठीक आहे. आणि त्या संबंधाने हे आयोजन केलेला कार्यक्रम आहे. जसं राजकारणात खाते वाटप आहे ना, तसं परमार्थातही खाते वाटप आहे. पण तिकडचे खाते वेगळे आणि इकडचे खाते वेगळे. तिकडं वनमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री, तसं इकडे एक खाते आहे ज्ञानमंत्री. खाते मी सांगतो कोणाकडे ते तुम्हाला पाठ आहे. ज्ञानमंत्री कोणाकडे? ज्ञानाचं खातं. ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 ज्ञानाचं खातं कोणाकडे? अभंगाच्या प्रमाणाने सांगितलं ज्ञानाचा सागर. आपण मात्र ज्ञानाचे वडे ना द्या. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा म्हणजे ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे. काय हो अहो नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव जरी म्हटलं, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ते माझ्या समोर जे गरुड महाराज बसलेत ना, मी कीर्तन झाल्यावर विचारा त्यांना, नाही तर आमच्या पाठाला जे होते त्यांना विचारा. त्यांना बोलताच येत नव्हतं. त्यांच्या समोर सांगतो, बोलताच येत नव्हतं. आवाज म्हणजे क्लिअर निघत, शब्दच कळत नव्हते. आणि हे पाठाला बसायचंय म्हणले संस्थेत, आवाज तर निघत नाही. गुरुवारी निकम बाबा म्हटले, कितवीला आहे तू? कितवी झाली? बोलता कुठे येते? नो 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 असा आवाज यायला लागला. पण ह्यांना पाठाला घेतलं नाही तर हे रडतच बसले. आम्ही सगळ्यांनी विनंती केली त्यांना, घ्या बाबा पाठ. बाबाचं लई कडक काम होतं. बाबाला बोलायचं सोपं नव्हतं. बाबाकडे जर गेला काही जर गारानं एक कानामागे अशी द्यायची ठेवून, वर्ग फक्त सू करायचं राहत होतं. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहित, मी बी खाल्ली म्हणून. पण आम्ही धाडस केलं, यांच्याबद्दल बोललो बाबांना. बाबा म्हटले त्याला बोलताच येत नाही. हे आले आणि बाबाला दंडवतच घातला. रडले तर बाबांनी यांना ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांना म्हटले एक काम करा, काय दररोज प्रदक्षिणा, इंद्रायणीचं स्नान आणि ज्ञानोबारायांना अभिषेक घातलेलं जे पाणी आहे ना समाधीला, ते कॅन भरून आणत जा म्हटले, पेत जा, तुला येईल बोलता. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, हळूहळू सुधारणा व्हायला लागली. 4थ्या वर्षात कीर्तन कसं करायचं, कीर्तनाचे तर अभंग दिले, सगळं दिलंय. हे गेले माऊलीच्या समाधीला आपण दह्या दुधाने अभिषेक घालतो. हे रडला होता बाबा समाधीवर डोकं ठेवून की मला कीर्तन परीक्षा द्यायची. माझ्या अंगावर काटा आला हे बोलताना. काय ज्ञानोबार आहे तो, ज्यांच्या मुखातून शब्द निघत नाही त्या चांगल्या पद्धतीने कीर्तन करतात, याला म्हणतात ज्ञानाचं खातं. ज्ञान होय अज्ञानाशी. नाही तर किती डॉक्टरला दाखवलं त्यांनी, हिंगोलीला दाखवलं, मुंबईला दाखवलं, उपयोग होणार नाही म्हटले. हे जिवंत उदाहरण आहे आमच्या ज्ञानोबारायच्या दरबारात.
ज्ञान होय अज्ञानासी आईसा वरया टिकेशी. म्हणून आमच्या रामेश्वर महाराजांनी संस्थेला सुद्धा नाव दिलंय हे बघा, श्री माऊली वारकरी गुरुकुल. ज्ञानराज माऊलीचं नाव आहे. आता हे वय गाव टाळ घेऊन उभं राहायचं हे बघा, एक एवढाली कितवीला आहे? तिथलीला. हे काय दुतलीला आहे का म्हणतो? केवढाली लहान लहान मुलं, पण काय काय ताल आहे देवा. नाही तर संतोष महाराजांनी वाजवायचं आणि त्या तालावर नाचायचं सोपं समजली का तुम्ही? एवढंच नाही, 10 वर्षाचं नाही, आज 5 आणि 3 8 1 वर्षाचा असं. काय संस्कार लावले त्या बाबांनी कोणास ठाऊक. मी तर पागल झालो यांच्यावर, खरं सांगतो तुम्हाला. आणि देव कोणाला काय बुद्धी देईल काय सांगता येत नाही. केवढी ती त्यांचा आश्रमात गेलो होतो मी. एवढा आश्रम, 1-2 पोरं, 350 विद्यार्थी आहे. आपल्याला आपले पोरं नीट सांभाळणं व्हायना, पण 350 विद्यार्थ्यांचा व्याप कसे सांभाळत असतील त्यांना माहिती आहे. 350 विद्यार्थी. बरं, तुम्ही ह्याच्यातलं कोणतंही पोरग इथं बोलवा, त्याला वाजवाय. यांची एक मला पद्धत छान आवडली. तरुण महाराज यांची पद्धत आहे, हे पहिल्या महिन्यात 2 महिन्यात त्याचा अंदाज घेतात. हे गायनात बसतंय का वाजवण्यात बसतंय का अभ्यासात बसतंय. आवाज चांगला असेल तर गायनाचं शिक्षण, ज्याचा हात चांगला आहे त्याला संतोष महाराजाकडे पकवाजाचं शिक्षण, ज्याची बुद्धिमत्ता चांगली लगेच पाठ होते त्याला कीर्तन प्रवचनाचं सगळं पाठांतर, ज्ञानेश्वरी, गीता, हे देणगीच दिली त्यांना रामेश्वर महाराजांनी. आणि तुम्हाला वाटेल मग हे पारमार्थिक क्षेत्रातच या संस्थेचे विद्यार्थी असतील, तसं समजू नका. आम्ही ह्याच्यात तर 1 पाऊल पुढंच आहे, पण शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आमच्या माऊली गुरुकुलचे विद्यार्थी कमी नाही. अहो, या संस्थेतून गेलेले विद्यार्थी कोण PS आहे, कोण SP आहे, कोण डॉक्टर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर अनेक संस्था आपण बघितल्या असतील, पण ज्या संस्थेने मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार दिले यात नवल नाही, SP सुद्धा दिले, ती आमची माऊली गुरुकुल संस्था आहे. मी तर रामेश्वर महाराजांना धन्यता देणारच आहे, पण त्यांच्यापेक्षा धन्यता देणार आहे त्यांच्या वाडवडिलांना. त्यांचे वडील बसलेत तिथं. थोडं इकडं सारखं बरं हिने करी बाबा. अंदाजे 90 आहे का वय बाबा? काय बघा, 100च्या जवळ गेले. 100 पार केली त्यांनी. 100 बघा, बाबांचं वय 99 होतं त्यावेळेला. आईसाहेब गेले तर मी कीर्तन सेवा केली त्यावेळेला. काय काय पुण्य केलं असेल कोणास ठाऊक. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. सुशील मुलगा जन्माला यायला आईचं पुण्य लागतं, चतुर मुलगा जन्माला यायला वडिलाचं पुण्य लागतं. कोणाच्या ठिकाणी आईचं पुण्य असतं पण वडिलांचं नसतं. काही ठिकाणी वडिलांचं पुण्य असतं, आईचं नसतं. पण आई वडिलांचंही पुण्य ज्यांना लाभलं ते आमचे रामेश्वर महाराज. ही स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि आपणही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे आज आनंदाची गोष्ट म्हणजे जे 300-350 विद्यार्थी सांभाळतात. आणि तुम्हाला वाटेल मग फी काय 30-40 हजार. अहो, ज्यांची परिस्थिती त्यांची ते असं आहेच, पण 1-2 समजा काय असे असले गरीब असतात. महाराज आमची इच्छा आहे पण आमची परिस्थिती नाही फी भरायची, अशी किती असतील तरी आपण आयुष्यभर 350 विद्यार्थी. मी म्हणलं 10-5 असतील तसे की जे फी भरू शकत नाही. अनाथ मुलं म्हणजे जे फी भरू शकत नाही, ज्याला कोणता आधार नाही, असे ते 100 ते 125 विद्यार्थी रामेश्वर महाराज सांभाळतात. हे काय म्हणून तर त्यांना अनाथाची माऊली म्हटली. आम्हाला विचारतात की माऊली कशी असावी, माय कोणासारखी असावी. आम्ही सांगत असतो एक तर ज्ञानराज माऊलींसारखी असावी,
गुरुवर्य कोरेकर बाबांसारखी असावी, नाही तर आदरणीय आमच्या रामेश्वर महाराजांसारखी असावी. हे त्या मार्गाने मार्गक्रमण चाललेत, त्या मार्गाने यांचं मार्गक्रमण. हे आदर्श ठेवलेत आमच्या रामेश्वर महाराजांनी. ज्ञानराज माऊली असतील, गुरुवर्य कोरेकर बाबा असतील, ह्यांच्या मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जात. बाकीच्या पंथांनी नाही जायचं, तेनेची पंथे चालू जातात. म्हणून इथं आलेली आपण सगळी मंडळी भाग्यवान आहे, सगळी मंडळी भाग्यवान आहे. नाही तर आपल्याला कधी इथं थांबणं झालं असतं. लोक रात्री निघतात, सकाळी इथं पोचतात, दर्शन स्नान झालं, दर्शन घेतलं की रात्री तर निघले द्वादश वाढायला घरी. पण इथं 5 दिवस आपल्याला राहायला भेटलं रामेश्वर महाराजांमुळं. आणि सहज त्यांना सुद्धा ही सगळे विद्यार्थी म्हणले, आपण जरा अधिक महिन्यात राहू ना पंढरपूरला. म्हणून मी आल्याच त्यांना म्हटलं की काही कमी अधिक असलं तर सांगा. कोणती मला माहिती त्यांना काही कमी पडत नाही, पण आता आमच्या गावात आलेत म्हणल्यावर आम्हाला म्हणावं लागेल ना. ते म्हटले महाराज आम्ही हक्कानी तुम्हाला सांगू. आणि मी आजच त्यांना सांगतो, एवढी हीच सेवा हक्कानी सांगा, असं नाही. तुम्हाला कोणती रात्री अपरात्री पंक्तीची कोणती अडचण येऊ द्या, अर्ध्या रात्री आम्हाला सांगा, आम्ही अर्ध्या रात्री सेवेला हजर आहे. त्यांच्या गावाला त्यांच्या संस्थेवर गेल्यावर किती काळजी घेतात ते आमच्या गावात आले म्हणल्यावर तेवढं नको का आम्हाला. म्हणून मी पुन्हा धन्यवाद देणार आहे आपल्या सगळ्या श्रोते मंडळीला. आणि तुम्हालाही वाटू द्या, याच्यातले काहींचे विद्यार्थी असतीलच, पण ज्यांचे नसतील त्यांनी असं आज वाटू द्या की ह्या पोरात आपलं सुद्धा एक पोरग टाळ घेऊन उभं राहिलेलं आपण पाहिलं पाहिजे. वाटू द्या. हे अहो भरपूर पैशावाली तुम्ही नोकरीला लावताल, सगळं करताल, पण ते नरकात घालील तुम्हाला, वाईट मार्गाला निघालं तर. पण इकडं जर परमार्थाला एखाद्या वेळेला संपत्तीच्या दृष्टीनं कमी असेल, पण संस्कृतीच्या दृष्टीनं आमच्या वारकरी संप्रदायासारखी लेकरं तुम्हाला हुडकून सापडायचे नाही. ह्यातल्या कोणत्याही मुलाला हरिपाठ विचारा, कोणत्याही मुलाला श्लोक विचारा, कोणत्याही मुलाला वाजवायला लावा, गाय कशात तरी ते बसलेलंच दिसत. हे संस्कार आहेत. म्हणून मी तिथून बाजूला गेलेलोच नाही. ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचं खातं ज्ञानोबारायांकडे. आता धावतं मला माझ्या मुद्द्यावर येतो. शांतीचं खातं एकनाथ महाराजाकडे, विस्तारानं सांगत नाही. शांतीचं एकनाथ महाराजाकडे. वैराग्याचं माझ्या तुकोबारायाकडे. भक्ती ज्ञानानी वैराग्या गळा ऐसा नाही डोळा देखे याला. वर्णन रामेश्वर शास्त्रींनी केलंय, असं वैराग्य मी अजून पाहिलं नाही. आणि प्रेमाचं खातं दिलंय आमच्या नामदेवरायांकडे. नामदेव महाराज आणि मुद्दाम अभंग घेतलाय. तुम्ही म्हणाल तुमचं नाव नामदेव आहे म्हणून का? माझं नाव आहे म्हणून नाही. इथं पांडुरंगाच्या दरबारात ज्यांची एकट्या नामदेवरायची नाही, 14 माणसाची समाधी, त्यांचं संपूर्ण कुटुंब जनाबाई सहित. आणि सध्याचं जे वर्ष आहे नामदेवरायांचं 675वं संजीवन समाधी सोहळ्याचं वर्ष आहे गरुड महाराज. म्हणून हा अभंग घेतला. एकदा आळंदीवरून ज्ञानोबाराज पंढरपूरला आले. नामयाचे भेटे ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, देवणी आलिंगन प्रीतीच्या पडीभरे, पूजले आदरे यथाविधी. माऊली अहो आषाढी नाही, कार्तिकी वारी नाही, मध्येच कस काय येणं केलं. तर काम काढलंय, खाली बसा असं नामदेवराय म्हणले. तुम्ही नका तिकडं पाहू, मी तिथलं सांगतोय ना. खाली बसा म्हटल्याबरोबर माऊली खाली बसले. आणि मग चर्चा चालू झाली. काय काम काढलंय? काय नाही म्हटले, मला तीर्थयात्रा करायची आहे आणि तीर्थयात्रेमध्ये तुम्ही माझ्या बरोबर पाहिजे. नामदेवरायांनी तर श्वासच टाकला. माऊली कालच पांडुरंग परमात्मा मला म्हटलेत की नामा तू पंढरपूर सोडून जायचं नाही. आणि मी म्हटलंय की मी पंढरी सोडून जाणार नाही. पण आता तुम्हाला नाही म्हणता येत नाही ना, जसं मला ह्यांना नाही म्हणता आलं नाही. तुम्हाला नाही म्हणता येत नाही ना, मग एक काम करा ना. नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदेन. पांडुरंगाने आज्ञा दिली तर मग मात्र तुमच्या बरोबर येईल. माऊली हसले.
माऊली म्हटले नामदेवराय फार हुशार आहे. मग नामदेवराय आणि माऊली त्यावेळेला काही एवढी गर्दी नसायची. 650-700 वर्षापूर्वीचा काळ आले होत्या. आता सध्याची तर गरुड खांब आहे ना, 16 खांबी दगडी मंडप म्हणतो आम्ही त्या. तर गरुड खांबाजवळ नामदेवराय थांबले असे आणि माऊली आली बुवा आत त्या गाभाऱ्यात. माऊली गाभाऱ्यात आली तर विटेवरच्या पांडुरंगानं पाहिलं, माऊली अहो कुणी काय जरा तुमच्याकडेच आलो. काय काम? जरा मागायला आलो. मागायला ना तुम्ही? काय मागायचंय ते मागा. कारण कधीच न मागणारे माऊली आज मागायला आले. कमी आनंद झाला असेल का? मागा 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 म्हटल्यावर ज्ञानोबाराय म्हटले पहिलं वचन दे, मी जी मागल ते देणार. एक काय 2 वचन देतो घ्या. आणि हाताला हात लावला, वचन दिलं. आणि ज्ञानोबाराय नामदेवरायपेक्षा लहानच. ज्ञानोबारायांनी आपले हात जोडले आणि पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगा मला तीर्थयात्रा करायची. मग ATM देऊ का क्रेडिट कार्ड देऊ? काय द्यायचंय? मला बाकी काही नको. मग तुमचे लाडके लडीवाळ भक्त मला नामदेव महाराज बरोबर पाहिजे. नामदेव महाराज पाहिजे हे ऐकलं आणि देव म्हटले माऊली अहो दुसरं मागा ना. दुसरं नको, मला नामदेव महाराज पाहिजे. अहो दुसरं नामदेव महाराज पाहिजे. नाईलाज झाला. विटेवरून देव खाली उतरले म्हणून इथं बसून तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा आणि ज्ञानराज माऊलींचे 2ही दंड धरले म्हणून. तोपर्यंत त्या आसुर आवरेनात पांडुरंगाला. माऊली दुसरं काही मागा, मी तुम्हाला देतो. मला त्याच्याशिवाय करमत नाही हो. थोडासा नामदेवराय बाजूला गेला तर मी त्याला बोलून घेतो. मला त्याच्या भाषणाशिवाय करमतच नाही. तीर्थयात्रेला जायचं म्हणता, दुसरं मागा ना. माऊलींनी पुन्हा एकदा हात जोडले. वचन कशाला दिलंस तेव्हा? देव म्हटले वचन देऊन तर फसलोय माऊली. आता देवानेच हात जोडले माऊलींना. माऊली सगळं जग मला हात जोडतंय पण मी तुम्हाला हात जोडतो, दुसरं मागा ना. माऊलींनी पांडुरंगाचे पायच धरले. मग त्यानं एवढ्या वेळ मी कायम नाही मागत ना. आवरे ना ते हात धरला म्हण माऊलींचा. गरुड खांबाजवळ नामदेवराय होते ना, जड पावलाने तिथपर्यंत आले. नामदेवरायांना जसं पाहिलं, माऊलींचा हात कधी सुटला हेही कळलं नाही. धावत आले, नामदेवरायांना धरलं छातीश. नामा रडायला काय झालं देवा? तुला जावं लागतंय माऊलींबरोबर तीर्थयात्रेला, जावं लागतंय. नामदेवरायांनी असा उजवा पाय माग घेतला. काय म्हणलं तू? तुम्ही तर काल म्हटले की पंढरपूर सोडून जायचं नाही, तुझ्याशिवाय करमत नाही, आणि आता मला माऊलींसोबत पाठवतो का? खरंच नामदेवा तुझ्याशिवाय करमत नाही, पण तुझ्या संगतीची जी अपेक्षा करतात त्यांचा विचार कर. ते काही कोणत्या ग्रामपंचायतचे सदस्य आहे का? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. जा बाबा जा. देवजी नामदेवरायजी एवढे रागावले देवावर. नामदेवराय म्हटले वतना आमुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांदनो, सेवा करू ते नित्य महाद्वारी. मी पंढरपूर सोडून जायचं नाही देवा, जायचे नाही, तुला जावंच लागल. नामदेवरायांचा हात धरला, माऊलींचा हात धरला आणि उतरले व चंद्रभागेत. आपण नाही का एकमेकाला असं पाणी आंघोळ घालत, आज देवाच्या डोळ्यालाही धारा होत्या. चंद्रभागेतलं पाणी घ्यायचं आणि नामदेवरायांच्या ज्ञानोबारायच्या अंगावर टाकायचं. आता नामा मला बरेच दिवस दिसायचं नाही, नाही का? स्नान घातलं, पितांबर वगैरे नेसला, सगळं झालं. पुंडलिकरायच्या साक्षीनं नामदेवरायांचा हात धरून ज्ञानोबारायांच्या हातात दिला. आपण नाही का एखादं लेकरू जर वारीला पाठवायला लागलो, असं लहान लेकरू, तर कसं समजून सांगतो, तसं नामदेवरायांचा हात माऊलींच्या हातात दिला आणि पांडुरंगानं ते 2ही हात आपल्या मस्तकाला लावले.
तुमच्या जागेवर दुसरं कोणी आलं असतं ना माऊली, माझा नामा नसता दिला. लाड काय बर का, तहान लागली तरी सांगायचं नाही, भूक लागली तरी सांगायचं नाही. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. मला नामदेवाची काळजी वाटते. आता नामदेव रायांकडे फिरले बा देव, आणि नामदेवाला कडकडून मिठी मारली. नामा जरी तीर्थयात्रेत गेला ना, आमचा विसर नको पडू देवा. नाही पडायचं देवा, तुझ्याशिवाय मला करमत नाही, माझ्याशिवाय तुला करमत नाही. पण तू आता पाठवतोय ना माऊलीं बरोबर. हे ज्ञानोबा तीर्थयात्रेत कोणत्याही देवाच्या पाया पडतील, पण हा नामा कोणत्याही देवाच्या पाया पडणार नाही. देवा कटावरी कर नाही ज्या देवाचे, 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 नेहमी तयाचे दर्शन, देवी तयाचे दर्शन, देवी तयाचे दर्शन. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. मी पण घेणार नाही. नामदेव यांच्या गालावरून हात फिरवला. नामा किती एक निष्ठ आहेस रे नामा. जा बाबा जा, जावे स्वस्तिक क्षेम, यावे शीघ्रवत, करावे स्वहित कळेल तैसे. लवकर जाण लवकर या. गेले असे 2-4 पावलं टाकले म्हण. असं माग बघायचं नामदेव यांनी, पांडुरंगाने हात करायचा. लवकर या लवकर. हो येतो देवा. गेले तीर्थयात्रेला, आणि तीर्थयात्रेमध्ये अनेक प्रसंग घडले, सगळं मी सांगत नाही. पण तीर्थे करुणी नामा पंढरी आला. वेळ कमी असल्यामुळे लगेच आले तीर्थयात्रा करून. जीवलग भेटाला विठोबासी. आणि जे नामदेव पायरीपासून धावत निघाले नामदेव राय, वासुदेव हरी म्हणून कडकडून मिठी मारली पांडुरंगा. बऱ्याच वर्षांनी पोरग गावाकडे यावं. आईला किती आनंद होतो. शिकायला असलेल्या मुंबई, पुणे, संभाजीनगरला ते यायचं म्हटलं, आई त्याला जे आवडेल ते करते का नाही. पांडुरंगाने विश्वमाता रखमाईला सांगितलं, रखमाई नाम आलाय, जरा चांगलं चुंगलं कर, त्याला खाऊ घालायचंय, आपल्याला त्याचं माउंद करायचंय. अष्टनायिका रुक्मिणी, सत्यभामा, रविंदा सगळी तयारी करतात. नामदेव राय म्हटले, पांडुरंगा माऊलींना वचन दिलंस, आता मला एक वचन दे. तुला काय वचन पाहिजे, देत खरं. तू देणार नाही, देणार ना, बोल काय वचन पाहिजे. नामदेव रायांनी मागितलं म्हण. नामदेव राय म्हटले, पांडुरंगा आता कोणी जरी आलं तरी पंढरपूर सोडून मला पाठवू नको. मला तुझ्याशिवाय करमत नाही रे. पांडुरंगाने वचन दिलं नामदेवरांना, आता नाही पाठवायचं तुला, कधीच नाही पाठवायचं. ते माऊंद्याचा कार्यक्रम असतो पा, माऊंद वगैरे झालं, ते हरिदास वेस आहे आमच्या पंढरपुरात. त्यावेळेला पंढरपूरच तेवढं होतं. हरिदास वेसेजवळ निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सावता महाराज, सोपान काका सगळे वारकरी निघाले. येतो बरं, या येतो या. सगळे लांबून हात जोडत होते. ज्ञानराज माऊली, पांडुरंग परमात्मा उभे आहेत, आणि इकडच्या बाजूला नामदेवराय. तिथं आले आणि पांडुरंगाला हात जोडले माऊलींनी. फार उपकार केले पांडुरंगा, येतो आम्ही आता. शेजारी नामदेवराय उभे आहेत. नामदेवरायांना नुसते हात जोडले नाही माऊली, माऊली खाली वाकले तर नामदेवरायांनी धरलं, कडकडून मिठी मारली. अहो असं उलट काय करता माऊली, ज्ञानदेव वैष्णव मोठा आणि तुम्ही माझं दर्शन घेता. माऊली नामदेवराय म्हटले, ज्ञानोबाराय म्हटले, नाही नामा, तू देवाचा लाडका आहे रे. तीर्थयात्रेत माझ्याकडून काही कमी अधिक झाला असेल काही तर त्याच्याबद्दल. त्यावेळेला नामदेवराय म्हणतात, नाही हो, उलट माझ्याकडूनच
त्यावेळेला पांडुरंगाचं वाक्य आहे म्हण, तीर्थावळी वाचा, त्याच्यामध्ये प्रसंग आहे. अनंत ब्राह्मण रूपाने देव हजर होते आणि पांडुरंगाचं वाक्य, नामदेवा काय भाग्य आहे रे तुझं, सगळ्या वैष्णवात मोठे ज्ञानोपार आहे आणि त्यांनी तुझ्या संगतीची अपेक्षा करावी, किती भाग्य आहे तुझं. ऐसे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदासी. अरे भाग्य आहे की तुला ज्ञानोपारांची संगती लाभली. त्यावेळेला नामदेवरांच्या मुखातलं काय वाक्य आहे, ऐसे भाग्य झालं, ऐसे भाग्य झालं, ऐसे भाग्य झालं, ऐसे भाग्य ऐशा भाग्य झालं, ऐसे भाग्य झालं, ऐसे भाग्य ओ ऐसे भाग्य तरी धन्य जन्मालं, तरी धन्य जन्मालं, रुळे तरीले पाय रे, रुळे तरीले पाय रे, तरी धन्य जन्मालो, तरी धन्य जन्मालो, रुळे तरीले पाय रे. तुळे तरीले पायरी ऐसे भाग्य झालो, तरी धन्य जन्मालो, तरी धन्य जन्मालो, रुळे तरीले पाय रे. ऐसे भाग्य झालो, तरी धन्य जन्मालो, तरी धन्य जन्मालो, रुळे तरीले पाय रे. नामदेवरांच्या मुखातलं वाक्य आहे की ऐशा भाग्ये जालो, माझं भाग्य आहे की मला ज्ञानोपारांची संगती लाभली. ऐशा भाग्य जालो, बाकीच्या संताला एकच भाग्य लाभलं असेल, इथं अनेक वचनी भाग्ये, एक भाग्य नाही अनेक भाग्य नामदेवरायांना लाभले. नामदेव महाराजांचा जन्म झाला, नामदेवरायांचा तर नामदेव पुत्र झाला, विठो बारशासे आला. बारशाला देव हजर आहेत, बारशाला काय भाग्य आहे. नामदेवरायांचं बारशाला आले तर तिथं महिला वर्गाचंच काम असतं ना, नाव ठेवायचा कार्यक्रम म्हणलं. पण देवाला रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं तुम्ही बाहेर थांबा, तुमचं काय काम आहे. ह्या म्हणतील यांचं काय काम आहे, तर पुन्हा अपमान होण्यापेक्षा मी सांगते तुम्हाला. देव म्हटले बाहेर थांबतो, पण नाव ठेवायच्या टायमाला मला बोलवा, मला विचारल्याशिवाय नाव ठेवू नका. मग म्हणे याचे नाव काय, दासी जनीचा आनंद होय. काय नाव ठेवायचं, रुक्मिणी आई साहेब म्हणल्या थांबा, ते मालक बाहेर उभे आहेत, बोलवा. देव आले, त्या पाळण्याची अशी दोरी धरली आणि आत डोकावून पाहिलं, बालरूप नामदेवराय आणि जीवा अशी लळ 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 करत होती. देव म्हटले याला माझ्या नामस्मरणाशिवाय करमणारच नाही, म्हणून नामदेव ऐसे नावत्या ठेविले, तेने अनुभविले प्रेमसुख. नाम घेऊन घेऊन नामाचा देव होणार आहे, म्हणून नामदेव. आपण बी कॉलर काय आपले नामस्मरण करून करून नामाचा देव होणार, काय भाग्य हो नामदेवरायचं. नामदेवराय म्हणतात ऐशा भाग्य झालो, तरी धन्य जन्म आलो. नामदेवरायांच्या जीवनातलं दुसरं भाग्य आहे. नामदेवरायांच्या घरी एक काळी कपिला गाय होती, ती गाय व्याली आणि मग ते वारकरी घराण्यात हे नियमच आहेत, काही होऊ द्यात, स्वयंपाक होऊ द्या तरी आधी नैवेद्य देवालाच आणि मग प्रसाद म्हणून सेवन करायचं. काही नवीन केलं, करंजा लाडू बासुंदी आधी देवाला दाखवायची मग सेवन करायचं. ते दुधाचा पहिला ग्लास घेतला आणि गोनाबाईने सांगितलं नामा जा देवाकडे. ते नामदेवरांनी तो दूध गिलास घेतला ना आले देवाजवळ.
दूध पियो मेरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला. आता देव कुठं दूध पितात का हो? पण नामदेव यांच्या हातून पेले. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध नामदेवा हाती हे फिरविले देऊळा जगामध्ये ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळा जगामध्ये ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरवेले देऊळ. औंढा नागनाथाला जाऊन बघा, देऊळच फिरवलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. आणि भाग्य काय नामदेवरायांचं? नामदेवा हाती दूध प्याला. काय भाग्य आहे नामदेवरायांचं? नामदेवराय म्हणतात, आईशा भाग्ये जालो. माझं भाग्य आहे. नामदेवरायांच्या जीवनातलं पुढचं भाग्य आहे की नामदेवरायांच्या हातून देवाने जेवण करावं. दामू शेट्टींना का उद्योगाला जायचं होतं, कापडाचा धंदा. आणि जात असताना म्हटले काही उधारी वगैरे गोळा करायची असेल, म्हटले आजचा नैवेद्य नामदेवरायांजवळ द्या. असे बाल नामदेवराय बालरूपातले. नाम गोनाबाईने सांगितलं, नामा हे घेऊन जा बरं नैवेद्य देवाला दे. ते एका हातात ताट, एका हातात तांब्या, ते धोतर घातलेलं, उपरनं टाकलेलं बालमूर्ती नामदेवराय आले बा पांडुरंगाच्या दरबारात. ते आपण दर्शन घेतो ना, तो वट्टा नाही का छोटा, दर्शन घेतो. त्याच्यावर ताट ठेवलं, पाणी फिरवलं, प्रार्थना केली, केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तो कृपाळा पांडुरंगा. आता देव असे विटे कमरेवर हात ठेवून उभे बघत होते. एक नाही, दोन नाही, काहीच नाही. नामदेवराय म्हटली, ओळखलं नाही का? रोज माझे वडील येतात ना, मी ते दामू शेट्टी शिंपी त्यांचा पोरगा आहे नामदेव. जेवा जेवा. देव काहीच नाही हो. आता बालपणामध्ये एक भावना, ती श्रद्धा, निष्ठा एक आगळी वेगळी असते. जसं जसं माणूस मोठं होईल तसा बिघडतो. बालपणामधली ती गणपती उत्सवामध्ये आपण ते पाहतो बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच घरचे हे अनुभव आहे, आमचेही आहे, तुमचेही आहे. ज्या वेळेला गणेश उत्सव 8, 10, 12 काही दिवस, कुणाच्या घरी 5 दिवस, कुणाच्या घरी 3 दिवस, ज्या ज्या भागातल्या प्रथा वेगळ्या असतात. मग ते गणेश विसर्जनाचा दिवस गणपती बाप्पा घेऊन निघाले की लेकरं रडतात घरातले. काही नेऊ नका म्हणतात बाप्पाला, रडतात का नाही? नामदेवरायांना रडू आवरेना. ओ देवा, रोज वडीलच येणार आहेत, मी लहान आहे म्हणून जेवत नाहीत का? आजच्या दिवस जेवा ना. आजच्या दिवस जेव्हा म्हटल्यावर देव काय हालेना, डोलेना, मानही हलवेना. नामदेवराय म्हटले, जेवायचंय का कसं? नामदेवराय असे सरकले बा माग. जेवला तर ठीक आहे, नाही तर मला बी नामदेव महाराज म्हणते, तुझं चरण आणि माझं मस्तक एक करून टाकील. बोलून थांबले नाही हो. जे धावत आले, चरण धरले आणि मस्तक असं गरगर फिरवलं, खाली आदळणार. तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. विटेवरची मूर्ती थरथरा कापली. विटेवरची मूर्ती थरथरा कापली. जेवती लागली नाम्यासवे. थांब. उतर खाली उतर. आपल्या भक्तीच्या जोरावर भावाच्या, तुका म्हणे भावेन देवा सत्ता राबवावी. हे भक्तात एवढी सत्ता असते. उतरवलं खाली, देव उतरले, जेवायला लागले. जेवण्या देवे हाती दिली वाटी. ते ताट वाटी हातात दिली. नामा इकडे. हे जेवलेलो कोणाला सांगू नको बर का. नामदेवराय म्हणते, कशाला सांगतोय कोणाला? जा उभा राहता जा. देव गेले विटेवर उभे राहिले. आता लहान मुलाचा स्वभाव असतो. ते मंदिरातून उतरले. आताची नामदेव पाहिली ना, तिथपर्यंत आले, तिथून इथंच मंदिर आहे.
ह्या लाईनीतच पुढच्या बाजूला. मग तिथून निघाले, मंदिरातून बाहेर आले की ताट घेतला असं उभं आणि इकडं वाटी निघाली, त्या ताटावर वाटी आदळत. लहान मुलाचा स्वभाव. मुलगा आणि मुलगी याच्यात फरक आहे. घरात जर पाहुणे आले ना, गुरुवारी महाराज सांगत असतात, डोक महाराज, आता संतोष बाबा त्यांच्या बरोबर कित्येक वर्ष अजूनही असतात आमच्या गुरुजींबरोबर. महाराज सांगत असतात, घरात जर पाहुणे आले घरात दूध नसेल तर आई मुलीला आवाज देते, तायडे इकडे वर का काय, घरात पाहुणे आले, चहाला दूध नाही तेवढं घेऊन ये बर. ती मुलगी 5चा ठोकळा असा मुठीत घेते बर का मुलगी, आणि फुलपात्र पदराच्या खाली झाकून घेते. बरोबर आहे का नाही तायडे? मुलगी पाहुण्यातून जाते, पाहुण्यातून येते, पण पाहुण्यांना कळू देत नाही मी बाहेरून दूध आणलं. ती मुलगी. आपलं तसं आहे का? अहो आईना आवाज देऊ द्या, सचिन, हे तिथूनच आरडतं. काय झालं आरडायला? अरे इकडे ते येन बाबा. अरे घरात पाहुणे आले, चहाला दूध नाही तेवढं शेजारच्या वाड्यातून घेऊन ये. दुधाला पैसे दे ना. मग जोरात म्हणते, पाहुण्याला ऐकू जायलाच. मग 5चा ठोकळा हातात घेतं, फुलपात्र हे हातात. पाहुण्यातून जाताना गप जाते कधी त्या फुलपात्रात 5चा ठोकळा आदळत घेऊन जात. घ्या आमच्या बापाची इज्जत, चहाला दूध नाही. नामदेवरायांनी धरलं ताट आणि इकडं फुलपात्र, निघाले आदळत. आदळत निघाले. गोनाबाई आपल्या स्वयंपाक करत होत्या. त्या म्हणल्या, आवाज कशाचा यायला? बघितलं तर आपलाच लेख, आणि ते ताट वाजवत आलेले. नामदेवराय अशा आत आले आणि गोनाबाईनं असं रागाने पाहिलं. नामदेवरायांची वाटीन ताट असं खाली. अटेन्शन. त्यांच्या लक्षात आलं आईच्या बघण्यातच की आई आपल्यावर रागावली. गोनाबाईनं ते पिठाचा हात असा झटकला, असा पदर ते खवलं, भांग माग सारले. नामदेवा, नैवेद्य कुठे आहे? एक नाही, दोन नाही. बरं देवानी सांगितलंय, सांगू नको. तुला विचारते, तुला नैवेद्य कुठे आहे? काहीच बोले. तसं नाही सांगायचं नाही का? ते वाटीन ताट फेकलं घरात. आता हे रागावल्यावर तुम्हाला माहित नाही का, ते वाटीन ताट दिलं फेकून. जुना काळात ते मुलाचे असे हात बांधायचे, पाय बांधायचे. एवढं मारलं नामदेवरायांना. नामदेवराय म्हटले, नको मारू आई, नाही दिले कोणा. मी कोणाला दिलं नाही गाई. मग काय झालं सांग? तुला खायचं होतं तर घरी येऊन खायचं होतं का मित्राला दिलंस? नाही, मी कोणाला सांगतो का? थांब आई, सांग काय केलंस? आई, देव जेवलाय. काय देव जेवला? तुझा बाप 12 वर्ष झालं नरसिंह त्या हिंगोली जिल्ह्यातून इथं पंढरपूरला आला. 12 वर्षात एकदा देव जेवला नाही बापाच्या हातून. तुझ्या हातून जेवतो रे, तुलाच जेवायला देत नाही. 5 वाजेपर्यंत जेवायला दिलं नाही नामदेवरायांना. 5 वाजता ते डोक्यावर गतुडन दामुशी ते आले घरात आले. ते गट्टा टाकणं आणि कोपऱ्यातले नामदेवराय बांधून ठेवलेले रडायला सुरू होणार. दामुशीतीने पाहिलं, नामा कोणी काय काय खोडी काय केली आज? ते बांधलेलं सोडलं. का मारलं आईने तुला? गोनाई का मारलं? त्यालाच विचारा ना. नामदेवराय म्हणतात, बाबा तुम्ही फक्त हातावरच मारलेलं बघितलं. नामदेवरायांनी असं ते उपरनं वर केलं. एवढे रागावले म्हण दामुशी ती गोनाई. आज जनावराला तर कमी मारतेत, एवढं मारतेत का? त्याला विचारा ना का मारले? नामा का मारले रे? तुम्ही नाही ना मारायचे बाबा. नाही, मी नाही मारायचो तुला. बाबा माझ्या हातून देव जेवलाय म्हणून आईने एवढं मारले. देव जेवला खरं? हातपाय धुतले. दामुशीतींच्या डोक्यात एक, माझा नामा खोटं बोलणार नाही. ए ताटकर गोनाबाई, नामदेव चल.
घेतलं शेजारी, जेवण झालं, मार खाल्ल्याला, भूक लागलेली, पोटभर जेवले, पडले नामदेवराय तसे झोपले. कोणाबाई झोपल्या. दामू शेट्टी उठून बसले, नामदेवरायाकडे पाहतात. माझा नामा खोटं नाही बोलायचं. काय झाले कोणास ठाऊक. रातभर दामू शेट्टी झोपले नाही. प्रातःकाळ होताच स्नान वगैरे पूजा नित्यनेम झाला आणि आता बाजार नव्हता त्या दिवशी, पण 9 साडेनऊच्या सुमारास दामू शेट्टीने सांगितलं, गोनाई नामा आजचाही नैवेद्य तूच घेऊन जायचा आहे. नामदेवराय म्हटले, बाबा नका, नाही तुला आई मला लय मारेल. नाही मारत, आज मी आहे ना, जा जा. ए गोनाई हात लावायचा नाही नामदेवाला. दामू शेट्टी बाहेर आले आणि लपले या मंदिराजवळ. नामदेवरायांची स्वारी आत आली. दामू शेट्टी माग 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 माग, नामदेवराय गाभाऱ्यात त्या गरुड खांबाजवळ दामू शेट्टी, आणि असं वाकून बघत होते. केली ना प्रार्थना, केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तो कृपाळा पांडुरंगा. देव म्हणले, नामा कालचं ठीक होतं रे बाबा, पण आज तर काय CCTV कॅमेराच घेऊन आलास तो. ते तुझा बाप उभा आहे आता तिथं गरुड खांबाजवळ. नामदेवराय म्हणले, जेवतो का कालचं शस्त्र काढू. थांबाय बाबा जेवतो. जेवले. एकटे नामदेवराय जेवतच नव्हते रामेश्वर महाराज. त्यातला एखादा घास उचलायचे आणि नामदेवरायांच्या मुखात घालायचे. काय भावविभोर झाले दामू शेट्टी. दामू शेट्टी म्हटले, 12 वर्ष तुझा उपवासी मारिले, 12 वर्ष तुझा उपवासे मारिले, 12 वर्ष तुझा उपवासी मारिले, 12 तुझा उपवासे मारिले, आज जेवले नामदेवे, आज जेवले नामदेवे, आज देवले नामदेवे, आज देवले नामदेवे. 12 वर्ष मी तुला उपवाशी मारलं, पण आज नामदेवरायांनी जीव घातलं. आजी जेवविले नामदेवे. नामदेवराय असे अनेक भाग्य आहेत. आपली वेळ होत आली. मग नामदेवराय म्हणतात, आईशा भाग्य झालो. नामदेवरायांचं लग्न भगवंतानी केलं. नामदेवाचे लग्न प्रसिद्धच आहे. पुढं नामदेवरायन सगळे 8 तास पुरवले. पण प्रापंचिक भाग्य आणि पारमार्थिक भाग्य 2 प्रकार आहे. आपण ज्याला भाग्य म्हणतो त्याला संत भाग्य म्हणतच नाही. आपण कशाला भाग्य म्हणतो. वाढावे संताना, वाढावे संताना, हे वाढावे संतान, वाढावे संताना, ग्रही व्हावे धन धान्य, व्हावे धन धान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, व्हावे धनधान्य. हे वाढावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, तरी बोल. गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. हे वाढावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, याला भाग्य म्हणतो आपण. धन, एखाद्याकडे पैसा भरपूर असत, लोक म्हणतात काय भाग्यवान आहे, कसा आहे पैसा. हा, एखाद्याला पत्नी चांगली भेटली दिसायला, लोक म्हणतात काय भाग्य आहे त्याचं. संतांनी लाल शेरा मानला ह्याच्या खाली. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, तरी नवे धनपुत्र भाग्य दारा, तरी नव्हे धनपुत्र दारा, तरी नवे धनपुत्र दारा. निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी,
वाटतच नाही. धन, पुत्र, दारा ह्या तिन्हीचा जर विचार केला तर रावणाजवळ कमी होते. धन कमी होतं. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी तांब्याची, 3 कोटी काशाची, 7 कोटी घर सोन्याची. अय घर आपल्या कुठं अंगठ्या घेत्या, घरच सोन्याचे होते. तुकोबाराय म्हणतात शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर. बाकीचा तर विचारच करू नका. हाही एवढा पैसा आपल्याजवळ नाही. धनाच्या जोरावर देवाला परमार्थाला तुम्ही मानत नाही. धन दारा 80 सहस्र जया सुंदरा कामिनी. आपली कुठे घेता 1 अन 2? 80 सहस्र. बर धन दारा पुत्र अक्षयासारखे, इंद्राला जिंकण्यासारखे, इंद्रजितासारखे, मेघनादासारखे पुत्र होते. पण दात इचकून पडावं लागलं रणभूमीवर. भाग्यवान नाही ठरला. भाग्यवान आपण आहे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आपण भाग्यवान आहे. नामदेव महाराज मग हे झालं लौकिक भाग्य. असं कोणतं अलौकिक भाग्य तुम्हाला प्राप्त झालं? रचिली पाऊली रुचे रचिली पाऊली, रचिली पाऊले रुळे रचिली पाऊली. रुळे तळीला पायर, रुळे तर पायारी रचिली पायरी रुळे रचिली पायरी, पायारी रुळे तळीला पायरे पायरी रुळे तळीले पाय. संत पाय देती संत पाय देती दोनी, रचिली पाऊली रुळे नलिली पाऊली, बाबा तळीली पाऊले रुळे तळीली पाऊली. रुळीले पायरी रुळीले पायरी रुळी तरीले पायरी रुळी तरीले पायरी तळीली पाऊले संत पाय देती दोनी, संत पाय देती दोनी, संत पाय देती दोनी. रुळी तारीले पायरी संत पाय देती वाली, संत पाय देती वाली, संत पाय देती वाली. संत पाया देती बरी, संत पाया देती बरी. ओ संत पाया देती बरी. बाबा तरी रे पायरी रुळे, तरी रे पायरी, तरी रे पायरी रुळे, तरी रे पायरी. रुळी तारीले पायरी रुळे तारीले पायरी रुळे तारीले पायरी रुळे तारीले पायरी पायरी पायरी. वा वा वा. रुळे तळील पायरी. मला तळची पायरी भेटली. संत पाय देती वरी. हे एवढं जोरात म्हणतात. हे संतोष महाराज एवढं वाजवतात. तुम्हाला काही त्रास दिलाय का आम्ही? मग आता थोडा घ्या जरा. हा एकदा टाळी वाजवा सगळे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा कुमाई विठोबा रखुमाई, विठोबा कुमाई विठोबा रखुमाई. विठोबा कुमाई विठोबा रखुमाई, विठोबा कुमाई विठोबा कुमाई जय जय विठोबा कुमाई जय जय विठोबा कुमाई विठोबा कुमाई
आणि राम या ठिकाणी एकत्र आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काहीतरी विशेष इतिहास रचला जातो आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आपण सर्व या ठिकाणी होणार आहोत. बाबांनाही वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण एकदा गजर करून बाबांचा या ठिकाणी सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणलेला आहे. अहंकाराचा वाराण लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा नो कोणी कल्पनेची बाधा नो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो. कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुखदेव महाराज